राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते। यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर टीका केली। एक राष्ट्र एक निवडणूक एक भाषा अशी हिटलरची प्रवृत्ती होती। हिटलरचं हेच सूत्र भाजप RSS राबवण्याचा प्रयत्न करतायत अशी टीका चव्हाण यांनी केली। RSSचा आणि भाजपचा एक दृष्टिकोन आहे, सगळं एक राष्ट्र एक भाषा एक राष्ट्र एक निवडणूक एक राष्ट्र एक कर पद्धती हे एक जे चाललं आहे हे डायरेक्टली 1930च्या दशकामध्ये हिटलरने जर्मनीमध्ये केलं। त्याचं हे सूत्र आहे, त्याची प्रेरणा घेऊन आपलं सगळं एक 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 करायचं। आपल्या देशाची महत्त्व काय आहे तर विविधता, ती विविधता जपली पाहिजे। युनिटी इन डायव्हर्सिटी हे केलं पाहिजे। ते न करता एक एक एकचं जे सूत्र झाले ते आपण खोलात गेलो तर त्यांना ते सगळं एक एक सगळं करायचं। अलीकडच्या काळामध्ये शिक्षणावरील खर्च कमी झालाय। कमिशनसाठी हे सरकार फक्त पूल रस्ते यावरच भर देत असल्याचा आरोपही त्यांनी केला। सरकारने विज्ञान तंत्रज्ञान संशोधनावर भर द्यायला हवा, अन्यथा भारताचं विकसित राष्ट्र होण्याचं स्वप्न हे फक्त दिवास्वप्न ठरेल अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। संशोधनाच्या बाबतीमध्ये भारत इतका मागं पडलेला आहे की युद्धात आपल्याला दिसलं आपल्याला सगळे आपण सगळी शस्त्रास्त्र बाहेरून घेतो आहे, आपण तयार करण्यामध्ये कमी पडतो आहे। कशामुळं तर मुळातच संशोधन विज्ञानावर आपला खर्च कमी झालेला आहे, शिक्षणावर खर्च कमी झालेला आहे। त्यामुळे आपलं जे महाशक्ती किंवा विकसित राष्ट्र व्हायचं स्वप्न आहे फक्त दिवास्वप्न हे साध्य होणं अशक्य आहे। आता 6% अर्थव्यवस्थेच्या विकासाने होणार, आपल्याला 9%पर्यंत 8-9%पर्यंत सतत विकास केला म्हणजे होणार नाही। आज संशोधन शिक्षण प्राथमिक शिक्षण यावर मूलभूत खर्च वाढवायला पाहिजे। त्यामध्ये 2 भाषा गायच्या 3 भाषा गायच्या सक्ती करायची नाही करायची याची चर्चा होऊ शकते, तर मुळातच आपल्या खिशात काय नाही ना आपण गप्पा मारायला लागलो ना। त्यामुळं माझा मूलभूत आग्रह आहे की शिक्षणावर खर्च वाढायला पाहिजे। समृद्धी महामार्गात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केला। सरकार बदलल्यानंतर कॅगकडून चौकशी करू असंही चव्हाण यांनी सांगितलं। हा सगळा विषय कमिशनखोरीचा आहे। जमिनी घेताना जे समृद्धी महामार्गामध्ये झाले, आज इतर राज्यामध्ये जो महामार्ग बांधायचा खर्च आहे पर लेन किलोमीटर, एका किलोमीटर लांबीचे एका लेनला किती खर्च येतो त्याची तुलना करा ना। आता सरकारमध्ये बदल झाला तर आम्ही नक्कीच समृद्धी मार्गाची सगळी CAGकडून चौकशी करून त्यात तुलना करणार आहे। अगदी UP सारख्या भाजप राज्याची जो खर्च आहे त्याची तुलना करा। प्रचंड मोठ्या यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। आता दुसरा भ्रष्टाचार करायचा तर शक्तीपीठ आहे, त्यामुळं सक्ती बिलकुल करता कामा नये। आहे त्या अलाइनमेंटमध्ये तुम्ही 2 ते 4 केले, 4 ते 6 लेन केले तर ठीक आहे। आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे का पाहिजे, परंतु शिक्षण आरोग्य संशोधन सामाजिक सुरक्षा याच्याकडे दुर्लक्ष करून हे करता कामा। हिंदी सक्तीविरोधातील उद्धव ठाकरे यांनी सहभागी व्हायचं अथवा नाही हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं। सरकारच्या जनसुरक्षा कायद्याला त्यांनी विरोध दर्शवला। इंदिरा गांधी यांच्या आणीबाणीवरून भाजपकडून सुरू असणाऱ्या आरोपांवर बोलताना त्यांनी आणीबाणी का पुकारली याची पार्श्वभूमी जाणून घेण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं। ती आणीबाणी आता सारखी अघोषित नव्हती, तर घटनात्मक आणीबाणी होती, लोकशाही टिकवण्यासाठीची आणीबाणी होती असं पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलं।